यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी येते धाराशिव मधली ठाकरेंचा गड असलेला धाराशिव जिल्हा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुरता ढासळलाय। जिल्ह्यातील 8ही नगरपालिकेंवर आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीने आपला झेंडा या ठिकाणी फडकवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तुळजापूर, धाराशिव, नळदुर्ग आणि मुरुम या 4 नगरपालिकांवर भाजप तर कळंब, भूम, परांडा आणि उमरगा नगरपालिकांवर शिवसेनेनं आपला झेंडा फडकवलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे हा सुद्धा तुळजापूरचे नगराध्यक्ष म्हणून हे सुद्धा निवडून आलेले आहेत। धाराशिव नगरपालिकेमध्ये ठाकरेंचा गड ढासळल्याचं पाहायला मिळतोय। धाराशिव नगरपालिकेचा हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का देणारा ठरलेला आहे। काँग्रेसला सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय एकाही नगरपालिकेवर विजय मिळवता आलेला नाही आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर मात केल्याचं दिसतंय। ओमराजे निंबाळकर हे रील स्टार आहेत असा उल्लेख करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंना डिवचलेलं आहे। संदीप महायुतीचा विजय झालेला आहे। आपल्याला सांगताना मला मनापासून समाधान वाटतंय की हा विजय जो आहे तो पूर्णतः जनतेने आता विषय समजून घेतलेत। केवळ राजकारण करणारे बोलबच्चन आणि विकासाची काही जाण नसलेले जे विरोधक आहेत त्यांना आता जनतेने ओळखलंय आणि खऱ्या अर्थाने आपल्या धाराशिवचा कायापालट, आर्थिक कायापालट कोण करू शकतं? निश्चितपणे महायुतीच करू शकते हे आता जनतेला ठामपणे कळालेलं आहे।